नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या स्टाफ नर्स यांचं प्रमोशन झालं आणि त्या इंचार्ज सिस्टर झाल्या. यामुळं 3 जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सन्मान सावित्रीच्या लेकींचा या अंतर्गत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या सत्कारमूर्तींशी आपण बातचीत करीत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, आपलं नाव सांगा आणि आपण काम कुठं करतं ते सांगा. माझं नाव पौर्णिमा नंदकिशोर लोंढे, माहेरचं आडनाव शकुंतला नरहरी काटकर. मी सध्या ENT वॉर्डमध्ये ॲज अ इंचार्ज म्हणून काम करते. आपलं शिक्षण कुठं झालं आहे आणि किती झालं आहे? माझं 12वी नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे जनरल नर्सिंग मिडवाईफचं झाले आणि त्यानंतर माझी फर्स्ट पोस्टिंग JJ हॉस्पिटल आणि बदली होऊन नंतर मी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे आले. आपलं प्रॉपर गाव कुठलं? पंढरपूर. अच्छा, म्हणजे मुंबईवरून तुम्हाला पाहिजे ते सोलापूर गाव मिळालं. हो. आपण आत्तापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता व आता प्रमोशन कोणत्या पदावर झालेलं आहे? मी आत्तापर्यंत अधिपरिचारिका या पदावर 1998 ते आत्ता 24पर्यंत म्हणजे 27 वर्ष मी अधिपरिचारिका पदावर काम केलेलं आहे. आणि 1 महिन्यामध्ये आता मी रिटायर पण होत आहे आणि मला आता इंचार्जचं प्रमोशन आले. 1 महिन्यात तुम्ही आता रिटायर होणार आहात आणि हा प्रमोशन मिळालं म्हणजे तुमचा स्केल वाढलेला असणार आणि त्यामुळे पेन्शन तुम्हाला चांगली मिळू शकते. जर स्टाफ नर्स म्हणून रिटायर झाला असता तर पेन्शन कमी मिळाली असती. तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम करायचं आहात तर त्या कामाचं स्वरूप काय होतं? म्हणजे काय काम करायला लागायचं? तसे माझे खूप वॉर्ड झालेले आहेत सर. मी ICUमध्ये काम केलेलं आहे, मी फिमेल मेडिसिनमध्ये काम केलं आहे, मी पिडॅट्रिक वॉर्डमध्ये काम केलेलं आहे, फिमेल सर्जिकलमध्ये काम केलेलं आहे, बर्न वॉर्डमध्ये केलेलं आहे, LACS वॉर्डमध्ये. मेडिसिनना कसं ॲज अ प्रायोरिटी पेशंट कसा येतो वॉर्डमध्ये, सिरियस येतो की जनरलमध्ये येतो त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ICUमध्ये. खूप बॅड आला तर आपण पेशंटला बेड देण्यापासून तो कशा कंडिशनमध्ये आहे तर त्याचं व्हायटल वगैरे बघून आपण त्याच्यानुसार ठरवतो की पेशंटला काय गरजेचं आहे. प्रथम वाटलं पेशंट खूप अनकॉन्शियस आहे तर त्याला सुरुवातीला O2 त्याचं बेड त्याला देण्यानंतर सक्शन किंवा सगळं इंट्युबेशन रिसिसिटेशन तयारी समजा खूपच बॅड असेल तर म्हणजे त्याच्या प्रायोरिटीनुसार ट्रीटमेंट अत्यावश्यक त्याला जीवरक्षक प्रणाली जी आहे ती आपण सुरू करतो. हो. आणि असं जनरली वार्डमध्ये मग स्टाफ नर्स म्हणून काय काम करायला लागतं? जनरली स्टाफ नर्समध्ये रुटीन ॲडमिशन आले तर पेशंटला सर्वप्रथम बेड मेकिंग देणं आणि त्यांचं ॲडमिशन घेणं इंडोर बुकमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना काय डॉक्टरच्या ऑर्डर्स पेपरवर लिहितील त्याप्रमाणे त्याचं ट्रीटमेंट सुरू होते सर. ओके. आणि तुमच्या ड्युटी आवर्स कशा असायचे? आमच्या ड्युटी शिफ्टमध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नाईट मात्र आमची 12 दिवसाची. आता 12 तासाची. आता तुम्हाला स्टाफ नर्स या पदावरून इंचार्ज सिस्टर असं तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे तुमचं कुठलं काम कमी झालं आणि कुठली जबाबदारी वाढली? ॲज अ बेडसाईड पेशंटच्या जे आम्हाला प्रॉपर ग्राउंड लेवलला जे काम करायचं ते थोडं कमी होऊन थोडं जास्त जबाबदारी म्हणजे जे पेशंटला इवन बेड देणं त्यांना कॉट त्यांचं जे पेशंटला ज्या गरजा आहेत त्या पूर्ण सगळ्या इंचार्जलाच कराव्या लागतात. वॉर्डमध्ये जे काही मेडिसिन म्हणा IV फ्लुइड्स म्हणा इंजेक्शन्स काय औषधं सर्व त्यांना इंचार्जनाच हे करावं प्रोव्हाइड करावं लागतं. येस येस. नर्सिंग क्षेत्र म्हटलं की प्रत्येक गोष्टीला प्रोज अँड कॉन्स असतात. कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही. पण हे जे सेवाभावी असं क्षेत्र आहे या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? तसं पाहिलं तर सर आमच्या वेळेस जास्त करून मुली एक तर शिक्षकी पेशामध्ये किंवा नर्सिंग पेशामध्ये वगैरे जात होत्या. तसं माझ्या फॅमिलीमध्ये कोणच नाही नर्सिंग क्षेत्रामध्ये पण माझ्या बाजूला माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या त्यांच्या. आणि दुसरी गोष्ट एक स्वावलंबी स्वतःला स्वतःच्या ह्याच्यावर उभं करायचं पायावर ह्या हेतूने मग मी नर्सिंग क्षेत्राकडे वळले.
सावित्रीच्या लेकी या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न कशा करत होत्या, अगदी त्या काळापासून ते आपण बघू शकता सिस्टरांच्या बोलण्यातून की स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे यासाठी त्यांनी नर्सिंग हे क्षेत्र निवडलेलं आहे. नोकरीवर असताना रुग्णसेवेशी संबंधित एखादा चांगला, आनंददायी, समाधान देणारा अनुभव असेल तर सांगा. सर, मी काल पण बोललेले की मी कॉर्पोरेशनला पण होते म्हणजे मला एक आवर्जून सांगते मी सर की माझं ट्रेनिंग 91मध्ये पासआउट झालो आम्ही. त्यावेळेस बोलू शकते. हो. विलासराव देशमुख सर मुख्यमंत्री होते. त्यांनी 0 बजेट बसवलं. जवळजवळ 7-8 वर्ष नोकऱ्याच नव्हत्या. त्यामुळे तिथं आमचा लॉस झाला. आम्ही 98 साली मला पोस्टिंग मिळाली. त्याच्यानंतर इंचार्जचं प्रमोशन 27 वर्षांनी आले. मध्यंतरी कोविड झाला. म्हणजे इन जनरल थोडं आम्हाला हे झालं. मग मी अगोदर कॉर्पोरेशनला करत होते. तिथं काय असतं सर, नॉर्मली जेव्हा आपण फील्डमध्ये काम करतो किंवा कुठेही काम करतो, सर्व सुखसोयी असताना काम करणं आणि काही नसताना काम करणं थोडं हे असतं. मग तिथे मी कॉर्पोरेशनला असताना एक अशी केस आली होती. ती अनरजिस्टर्ड होती. अजिबात काही तिने म्हणजे दाखवलेलं नव्हतं वगैरे. तर मी एकटीच होते ड्युटीला तेव्हा डिलिव्हरीसाठी आणि मेडिकल ऑफिसर पण नव्हते क्वार्टरला वगैरे. मग मी तिला म्हटलं, बाई तू इथं दाखवलेलं पण नाही आहे, काय नाही, तर तू कसं. मग त्यावेळेस तिने तरी पण मी म्हटलं थांब, मी तुला तपासते आणि तुला जर वेळ असेल तर तुला देते मी, म्हणजे रिफर दुसरीकडं पाठवते वगैरे. मग मी तपासले सर, ती फुल डायलेटेड होती पेशंट आणि प्रायमी होती. मी काही नाही, मी फक्त तिच्याकडून ऑन पेपर लिहून घेतलं माझ्या बाळाला मला काय झालं तर, आणि मी ती घेतली तिला, म्हणजे व्यवस्थित डिलिव्हरी केली. तिकडं ना ओटू ना तिकडे सक्शन काहीच नाही. जेव्हा डिलिव्हरी केली बेबीनी क्राईच केलं नाही सर बिलकुल. मग मी तसंच त्याला व्यवस्थित प्रॉपर त्याला असं हे पकडून वगैरे पाठीवर हे करून बेबीला पूर्ण त्याचं सिक्रेशन वगैरे हाताने सगळं काढून माउथ टू माउथ ब्रीदिंग दिलं त्याचं. आणि मग ते बेबी क्राय केलं आणि त्याच्यानंतर मग ते म्हटलं असंच मी पाठवलं तर ते मेंटल रिटायर्ड, त्याला ऑक्सिजनच ब्रेनला मिळालं नसतं तर ते बेबी हे झालं असतं. मग मी त्याला पहिलं क्राय करून मग नातेवाईकांना म्हटलं की आता तू पिडियाट्रिकच्या डॉक्टरकडे घेऊन जा. मग मी ते मदरचं मग प्लासेंटा वगैरे काढून तिचं एपिझॅटॉमी दिलेलीच होती मी अगोदर, ते मग रिसुचर्स वगैरे मग मी मदरचे तो एक मला स्वतःसाठी माझं मी एकटी इंडिव्हिज्युअली ती डिलिव्हरी करू शकले. हे माझ्यासाठी आणि बाळाचा तुम्ही जीव वाचवला, एका आईला तिचं बाळ तुम्ही मिळवून दिलं. खरोखर की रुग्णसेवेमध्ये, नर्सिंग क्षेत्रामध्ये हे असं एखाद्याचं आपण प्राण वाचवतो हे जे समाधान असतं ते खूप वेगळं असतं. आणि सिस्टरने आत्ता आपल्याला खूप चांगला त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. पण आयुष्य म्हटलं की चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात. तर तुम्हाला जे चांगले अनुभव आले तसा काही एखादा वाईट अनुभव आला का नोकरीमध्ये? असला तर सांगा. नाही सर. नाही. नोकरी करत असताना विशेषतः महिला म्हणून नोकरी करणं, पगार मिळवणं आणि कौटुंबिक जबाबदारी पार पडणं या दोन्ही आघाड्यांवरती तुम्हाला कसरत करावी लागते. तर अशा वेळेला तुम्हाला काय अडचणी आल्या का? तुमच्या कुटुंबाकडून काय सपोर्ट मिळाला का तुम्हाला? हां, तसा सर माझं म्हणजे कसं, माझं पहिलं पोस्टिंगच जे हॉस्पिटल असल्यामुळं आणि माझे मिस्टर पण इंदापूरला आणि माझी मुलं माझ्या सासूसंग, म्हणजे आमचा असं त्रिकोण होता. आणि ज्यावेळेस माझ्या मुलांना आईवडिलांची गरज, एकदम छोटे मुलं, त्यांना मी नाही देऊ शकले ते प्रेम माय, आणि ती कुठेतरी गिल्टी फील होत राहतं की ज्या वयात मुलांना आईवडिलांचं हे मिळायला पाहिजे ते नाही मिळालेलं असं. पण तुमच्या मिस्टरांनी, तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला का? हो केलं. खरं तर घरच्या कुटुंबांचं याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. एखादी कमावती महिला जर असेल, नोकरी करणारी महिला असेल, तर तिला तिच्या कामाच्या ठिकाणी पण न्याय द्यायचा असतो आणि कुटुंबाला पण न्याय द्यायचा असतो. त्याला कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं. पण अशा वेळेला कुटुंबाकडून सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि तो सिस्टरांना चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. नर्सिंग पेशा म्हटलं की काही जण म्हणतात की अरे किती चांगला पगार आहे, चांगलं हे आहे. कोण म्हणतं की नाही रुग्णसेवेचं काम आहे, पुण्याचं काम आहे. कोण म्हणतं की अरे काय घाणेरडं काम आहे, रोगांना बघायला लागतं, रक्ताला तिथं हे करायला लागतं, रक्ताचे पेशंट हाताळायला लागतात. तर तुम्ही या पेशाकडे कुठल्या दृष्टीने पाहता?
नाही सर, नर्सिंग तसं पाहिलं तर आपला पेशा असा आहे की स्वार्थ पण आहे आणि परमार्थ पण आहे, म्हणजे सेवा पण आहे आणि मेवा पण मिळते. आणि तुम्ही त्या किती आवडीनं करता त्याच्यावर तुमचं समाधान आणि आनंद अवलंबून आहे. काम तर सगळेच करतात, पण ते काम आपण आवडीनं केलं तर जास्त समाधान मिळतं. तुम्ही आता तुमच्या ज्या नवीन ज्युनियर नर्सेस, स्टाफ नर्सेस आहेत, तर तुम्ही आता इंचार्ज झाला, तर तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? मी एवढंच म्हणेन सर, काम करताना फक्त त्यांनी आवडीनं करावं. ते कुठलंही काम तुच्छ किंवा कमी नाही आणि ते फक्त पैशाला बघून नाही, ते आधी तुम्ही कामाला प्रायोरिटी द्या. मी तर मी एक दिवस जरी काम नाही, की मला असं वाटतं मी आज काम केलं नाही, मी काय फुकटचं पेमेंट खाल्ला का असं वाटतं, मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळं प्रत्येकाने असं समजून काम केलं पाहिजे की आवडीनं काम केलं आणि पेशंट हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. माझ्या दृष्टीने पेशंट हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे नक्कीच. आता काही मुलं असतात 10वी-12वीला असलेली जर मुलं असतील आणि त्यांनी जर नर्सिंग हे करिअर ऑप्शन निवडायचं ठरवलं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, छानच आहे. आता सध्या तर एवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, नॉलेज भरपूर आहे आणि दोन्ही पण आहे. तुम्हाला रोजगार पण मिळतो आणि तुम्हाला काम पण आहे, कामाचं पण स्वरूप दोन्ही पण तुम्हाला या क्षेत्रामध्ये शिकायला मिळते. आणि त्याच्यामध्ये 2 फायदे होते सर, आपल्या फॅमिलीला पण आपल्या नॉलेजचा उपयोग होतो त्याच्यातून, मेडिकल प्रोफेशनमध्ये असल्यामुळे. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सन्मान सावित्रीच्या लेकींचा या अंतर्गत आपला सन्मान करण्यात आला, याबद्दल आपण काय सांगाल? सर, त्यांना तर मी विनम्र अभिवादन करते. त्यांनी तर एवढ्या अनंत संकटावर मात करून त्यांनी आपल्यासाठी एवढं ज्ञानज्योती क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंनी एवढं पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपल्यासाठी, महिलांसाठी त्यांनी जी शाळा काढली, त्यामुळे तर आम्ही इथपर्यंत आज पोहोचलो आहे. त्यामुळे मी त्यांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करते. तुमचा जो सन्मान झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, खूप खूप आनंद. जे आतापर्यंत असं वाटतं की कोणी दखल घेतली नाही असं समजून, आमची कुणीतरी आमच्या कामाची म्हणा, आम्हाला कसं आहे, सगळेच येतात सर, ड्युट्या करतात, जातात, अगदी प्रॅक्टिकली म्हणा, प्रोफेशनली म्हणा, येतात, नुसतं काम करणं आणि जाणं, त्याला अर्थ नाही. तुमच्या कामाची कोटी तरी दखल घेतली जावी, ती कालची आम्हाला मिळालेली पावती आहे, एवढंच मी समजेल. आणि थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. नर्सिंग पेशामध्ये असणाऱ्या ज्या नर्सेस असतात, तर त्या फक्त पगार मिळतो म्हणून नाही, तर स्वतःच्या आवडीनं त्यांनी हा पेशा स्वीकारलेला असतो आणि रुग्णसेवेसारखं खडतर काम त्या करीत असतात. पण कुठंतरी त्यांचं कौतुक झालं तर याचं त्यांना समाधान मिळतं. कुणी कौतुक करावं म्हणून त्या काम करत नाहीत, पण असं जर कौतुक झालं तर काम करायला परत हुरूप येतो चांगला. तर हेच आता आपण पाहिलं. आपण इथं आलात आणि इतकी चांगली माहिती तुमच्या कामाबद्दल आणि याच्याबद्दल दिली आपण. तर याच्याशिवाय आपल्याला अजून काही सांगायचं आहे का? नाही, आता आलेल्यांनी छान काम करावं, आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव उंचावं आणि वरचीवर प्रोग्रेस होत राहावा आपल्या मेडिकल फील्ड म्हणा, आमच्या नर्सिंग प्रोफेशनचा, एवढंच मला म्हणायचं. येस, आपण इथं आलात आणि मुलाखत दिली याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.